या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली। माझी या माध्यमाला सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे, माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे, माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे, माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये, नुसतं राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं, मी नाही सांगत। या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे। म्हणजे सपकाळ साहेब, राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला, त्याच्यामध्ये माननीय प्रधानाध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय। म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे। त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेब यांनी काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पहिला। पुणे कुणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं, देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते, त्याच्यामध्ये साधारणतः 12,500 मोठी शहरं आहेत, छोटी मोठी, जी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, त्याचबरोबर दिल्ली, कलकत्ता वगैरे, तर न्यूयॉर्क किंवा बाकीची या 12,500 शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक जॅम मध्ये 5वा लागलेला। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे। फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे। कारण मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून देतोय, तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे, मला नेहरू गांधीजींचा विचार पटतो आणि म्हणून या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय। मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरची इमानी निर्भय कामकाज करेल। मला दाखला द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याचे म्हणजे माझा पर्सनल, व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आयडी आहे तो प्रशांत जगताप पुणे ncp@gmail.com। माझा जगात दुसरा कुठला मेल आयडी नाही। मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असला पाहिजे। आता तो बदलेला भाग वेगळा आहे, पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस त्या पक्षात राहिलो, कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही। पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत माझी चर्चा झाली, ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर कधी कळवली नाही, आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल। एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर, संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत। मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं। जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही। पक्ष मला काय संधी देईल, या पक्षाला कुठपर्यंत या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील। पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षाबरोबर कायम राहील। माझा एक विषय क्लिअर आहे, या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे। या राज्यात पण तीच परिस्थिती आहे। त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली, मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस इथं राहिलो। तसं माझं समस्त काँग्रेसजनांना, या राज्यातल्या, या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय। मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितलं, माझं वय आज 47 आहे। इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही। एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसवर जाणार कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुठेतरी राग ठेवून आलोय असं त्याचा अर्थ काढू नये। जसं आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता, व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे, तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे। त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल। एक मात्र नक्की, आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय,
गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही, तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या, म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलन घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा, ठीक आहे, क्या होगा, 2 दिन की जेल होगी, उससे ज्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये येत असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उद्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझ्या कुठल्या प्रकारची चुकीची नका वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का, असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये. माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकार्यांनी, म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय, जुन्या पक्षातल्या सहकार्यांनी सुद्धा अशा प्रकारे रंगा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ऍक्टिव्हिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील, हा शब्द या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.